जय शिवराय. माझ्या ड्रायव्हर भावानो, शेतकरी मित्र, इन्स्टा फॅमिली. आज 3 तारीख आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की मी आत्ता एक व्हिडिओ बघितला ह्याच्यावर, नाही का, सोशल मीडियावर. तर ते व्हिडिओ कसा आहे माहीत आहे का? हॅप्पी न्यू इयर अर्चनाताई, लवकर बऱ्या व्हा, चिमुकली घरी वाट बघती, आणि पुढं शिवे दिलेले आहेत त्यांनी, ज्यांच्यामुळं तुम्ही दवाखान्यात गेला. तर त्या महिलेला एवढं मला सांगणं आहे की आमचा ड्रायव्हर भाऊ असा आहे की कोणाची होऊन तर खोड काढत नाही. हां, मी मागच्या व्हिडिओ पण मध्ये म्हणलं की रस्त्यानं एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी चाललं असेल तर त्याला आम्ही उचलून बाजूला ठेवतो, कारण ती बी एक जीव आहे. हां, तसं आमच्यात बी एक जीव आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की तू ज्या बाईची कड घेऊन व्हिडिओ काढला, हां, ती बाई आधी चुकली नसती तर आमचा ड्रायव्हर भाऊ तिला काय बोलला असता? काही संबंध, काहीच गरज नाही आमच्या ड्रायव्हर भाऊ बोलायची. आणि आमचा ड्रायव्हर भाऊ कधी बोलत पण नाही. मग आता तिनं खोड काढली म्हणल्यावर आम्ही त्याला उत्तर दिलं, आणि तिनं माफीचा व्हिडिओ टाकल्यावर आमच्या ड्रायव्हर बांधवांनी तिला परत ट्रोल करायचं थांबवलं. व्हिडिओ बी टाकले की ट्रोल आता करू नका, त्या ताईनं माफी मागितली ना. मग आम्ही हे सगळं थांबवल्यावर, सगळं मिटल्यावर, काल तुम्ही ही नवीनच काय काढलं की नाही का, मादरचोद ही असं म्हणणं एका महिलेला शोभत नाही. हे अशा शिव्या तुम्ही दिल्यात ना, तर तुम्हाला एकच सांगतो आणि सरळ भाषेत सांगतो, मी शाळा शिकलेला नाही. मला जेवढं म्हणजे हितून बोलतो मी, मला तसलं डोक्यातनं बोलता येत नाही, हितून बोलतो आता. तर आमच्या आया बायांची इज्जत म्हणजे काय रस्त्यावर टाकलेली नव्हती. हां, ती त्या बाईनं काढली होती. बरं ठीक आहे, त्या बाईनं काढली, तिनं माफी मागितलं, तिचं आमचं संपलं. आता तुमचं काय मध्ये नवीन आलं आहे? आई घाल्या मादरचोद म्हणायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? काय संबंध तुमचा? जरा एक विचार करा, नीट विचार करा. तुम्ही ड्रायव्हरला जे हे बोलतात ना महिला, मला प्रशासनाला सांग नाही की हे कुठं तर थांबवा, नाही तर एक दिवस असा येईल ना. फक्त तुम्ही आता बायांना तुम्ही कायदा लावा नाही, कारण त्यांच्या बाजून लय कायदे. जेव्हा आमच्यासारख्या शिव्या द्यायला लागलो ना, आम्ही रोज 12 गावचं पाणी पितो. आमच्या शिव्या आणि आमचं राहणं हे थाटातच असणार, आणि थाटातच कडेपर्यंत आम्ही मरणार. हां, खाली मान घालून मरणार नाही आम्ही. थाटातच आमचं जगणं, थाटातच मरण आहे. त्याच्यामुळं आमच्या नादी लागताना हिशोबात लागा. जर आमचा ड्रायव्हर भाऊ परत शिव्या आणि हिंद द्यायला लागला आणि एखाद्या महिलेनं कंप्लेंट केली काय, तर आम्ही बोलू देणार नाही. मी चांगलं सांगतो. फक्त त्या बाईला माझं एवढंच सांग नाही, बाई आता ताई समजून चला. आता ताई, मी कधी बी वाईट बोलत नाही. ताई, अगं ताई, जेव्हा तू जन्माला येते ना, तेव्हा सुद्धा तुला दवाखान्यात न्यायला माझा ड्रायव्हरच लागतो. हां, तू जेव्हा मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जाते ना, तेव्हा सुद्धा तो माझ्या ड्रायव्हर भावानंच आणलेला असतो. तू चहामध्ये खारी खात असेल, बिस्किट खात असेल, तोंडाला ते काय लिपस्टिक लावत असेल, पावडर लावत असेल, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ड्रायव्हरनं पुरवल्या. आणि दुसरी गोष्ट, तू जाऊन मरती ना, तू कशी पण मर, धडकून मर, नाही तर तिकडं आत्महत्या एंड्रिल पिऊन मर, काय तरी सुद्धा दवाखान्यातून काढून तुला घरापर्यंत आणायला, मसनवाट्यापर्यंत पोचवाय ॲम्ब्युलन्सच असती. ही विसरू नको. हा, माझं ही तमाम सगळ्या सोशल मीडियाला सांगणं आहे की ड्रायव्हरला वाईट बोलू नका, ड्रायव्हरच्या फॅमिलीला बोलू नका. तुम्हाला जशा आया बहिणी, तुम्हाला जशी फॅमिली, तुम्हाला जसा जीव आहे तसा आम्हाला बी जीव आहे. हां, आम्हाला जे ट्रोल करतात ना, फक्त एक 5 दिवस आमच्या संग बाहेर चला. माझा भाऊ 15-15, 8-8 दिवस घरदार सोडून काय कसल्या हालामध्ये जगतोय, काय करतोय, हे जे जाण येईल तुम्हाला. काय, चला आमच्याबरोबर. रात्रभर जेव्हा डोळं फोडायचं असतात ना, चहा प्यायला चहाची टपरी सापडत नसती, आणि त्या भावाला झोप लागत असती. त्या झोपेत तो भाव मरतो, ॲक्सिडेंट होतो. हां, का रे, ही तुम्हाला दिसत नाही? ही तुमच्याच पोटाची खळगी भरायला आम्ही जगतो. आम्ही मान्य करतो त्यात आमचं बी काय आहे, कारण आम्ही गरीब आहे आणि आमच्या परपंचाची जबाबदारी आमच्या खांद्यावर असते, म्हणून आम्ही हे काम करतो. काय, पण हे काम करून कोणाची लाचारी, कोणाची चोरी मारी, तसला भंगारपणा तर करत नाही ना. हां, आम्ही ताट मानाने जगणार आहे रे. त्याच्यामुळं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि अजून बी
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की ही सोशल मीडियावरचं ड्रायव्हरचं ट्रोलिंग थांबवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगणं आहे मला गृहमंत्र्यांना की ही बाया जी घाण घाण शिवाय देतात ना ते ऐकायला सुद्धा नको वाटतात. ह्यांना कुठंतरी एखादा जार काढून हे बंद करा. कारण सोशल मीडियावर फक्त ही बोलणाऱ्याच बाया शिवाय देणाऱ्याच नाही, त्या सगळ्यांच्या आया बहिणी आहेत. सगळ्यांच्या अख्खा टोटल सोशल मीडिया देश किती मोठा आहे, त्या देशात महिला आहेत. ती महिला ऐकतात तेव्हा त्यांना काय वाटत असेल तर हे मोबाईलमधलं फालतू सगळंच बंद करून टाका. काय असा एक जार काढा की नाहीतर त्याला एखादं तुम्ही असं कायदा लिहा की कोणी अशा शिवी बिवी दिली तर त्याला एक समजा नाही का 15 दिवसात जेल, 7 दिवसाचं रिमांड असं काहीतरी करा. त्याशिवाय हे महाराष्ट्र ही देश सुधारणार नाही. महिला बोलायला लईच असं तोंड टाकून बोलायला लागले तो. त्याच्यामुळं भावांनो, माझ्या ड्रायव्हर भावांच्या नादी कुणीच लागून जर रस्त्यावर जर उतरला ना तुमचं जगणं मुश्किल होईल हो. तुम्हाला दात घासाय कोलगेट नाही भेटणार जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर. हां, आणि काय आम्हाला ट्रोल करताय, काय आम्हाला हानमार होती, काय आमच्या आया बहिणीची इज्जत काढताय, जरा लाजा वाटू द्या. सगळ्यांना सांगणं माझं. चला जास्ती बोलत नाही, कारण कसं आहे मला ती चिखलावर दगड मारून उडवून घ्यायची सवय नाही आणि मी शिकलेलं नाही. मला जेवढं बोलता येतं मी तेवढंच बोलतो.